गेल्या वर्षभर रसिकांमध्ये गाजणाऱ्या अक्षर अक्षर तुझेच आहे या मैफिलीत जाण्याचा गेल्या आठवड्यात योग आला. खरं तर याला एखादा शो वगैरे म्हणण्यापेक्षा मी मैफिलीच म्हणेन. सगळेच कार्यक्रमाचा भाग होते, कलाकारांनी इतकेच रसिक सुद्धा. खरं तर रसिक आणि कलाकारांमध्येही फरक करणं अवघड व्हावं इतका. भाई 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 भाई, तुम्हाला सांगतो, माझ्या 2-3 सीट सोडून एक लहान मुलगा होता, त्यालाही जवळजवळ साऱ्या कविता पाठ. मी चाट पडलो. सारा जमावळा एक बृहत कुटुंब वाटत होता आणि त्याला एका लयीत, एका सुरात, एका एका शब्दात माळायचं काम करत होते. औपचारिकता म्हणून स्टेजवर बसलेले हे कलाकार. औपचारिकता यासाठी कारण खरं तर त्यांचाही जीव प्रेक्षकांमध्येच नाचताना, बागडताना, त्यांना बिलगताना, थोरा मोठ्यांकडून खालमानेने दाद घेताना दिसत होता. त्यात 4 चांद लावले या संगीतकार महाशयांनी. देवळाची कल्पना जसं त्यातल्या घंटानादाशिवाय आपण करू शकत नाही, तसं आणि तितकं पावित्र्य जपण्याचंच नाही तर कार्यक्रमाला संगीतमय करून पावित्र्य बहाल करण्याचं काम यांनी केलं. यांचं नाव राग नसतं तरच नवल. प्रेमापासून क्रांतीपर्यंत आणि संत परंपरेपासून अगदी थिरकत्या तालांपर्यंत सारं कसं एका मैफिलीत. मग आठवलं, सणासुदीच्या दिवशी जेवणात एकच पदार्थ खाणं आपली संस्कृती कुठं आहे? तेव्हा आपलं ताट पंचपक्वानानं भरल्याशिवाय समाधान कुठं? मग हात कोपरापर्यंत भरेस्तवर आमरसाचा आस्वाद घ्यावा, तसं यातल्या एक एक गाण्याचा, कवितेचा, संगीताचा आस्वाद घेत होतो. उठताना मनाचं पोट भरलेलं होतं, पण मनाचा रवंथ अजूनही सुरू आहे. आणि या जाणीवेचं सुद्धा की खरंच ते अक्षर अक्षर आपल्याच मनातलं होतं, आपलंच होतं.